नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो। दिवाळीचा फराळ खाऊन खूप कंटाळा आलता, मग काय आज अंड्या रश्श्याचं नियोजन केलं आहे, ते पण एकदम गावरान पद्धतीचं गावाकडचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार माहिती का, दिवाळी खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे, म्हणजे तोच फराळ खाल्ला ना कंटाळा येतो फार। तर आज आपण काय करणार आहे, तो कंटाळा घालवण्यासाठी आपण आहे ना आज अंड्याचं कालवण करणार आहे। अंड्याचं कालवण म्हणजे रस्सा भाजी गावरान पद्धतीची। तर आपण 4 अंडी उकडून घेतलेले आहेत, तर त्या अंडीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ। तर मित्रांनो, आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये प्रथम आपण काय करू, वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर आहे ना पाव वाटी आपण आहे ना खोबरे घेतलेले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा खसखस घेतली, 1 चमचा तीळ घेतले। या दोन्हीमुळे काय होतं, आपल्या रश्श्याला चांगली कट येते, तर्री येते। त्याचबरोबर चांगली चव येण्यासाठी पुदिन्याची 10 ते 12 पाने घेतलीत, 2 मिरच्या घेतलेल्या, त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने घेतले, त्यामुळे चांगला फ्लेवर येतो। एवढं साहित्य आपण काय करायचं, आता तव्यावर आहे ना रोस्ट करून घ्यायचंय आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं। तर आपण बघून, तर मित्रांनो आता आपण काय केलंय, आपण वाटण भाजून घ्यायसाठी ना छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये काय करायचंय, आपण 1 चमचा आहे ना तीळ टाकून घ्यायचे, त्याचबरोबर ना खसखस पण टाकून घ्यायचे आणि हे चांगलं तडकसर आपण चांगलं भाजून घ्यायचं। पाहू शकतो मित्रांनो, हे छान तडतडलंय। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। तर मित्रांनो आता काय करायचंय, एक हलकसा अर्धा चमचा तेल घ्यायचंय। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण आहे ना हे पाव वाटी आपण खोबरे घेतले, ते तेलात चांगले भाजून घ्यायचं। चांगलं लालसर होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचंय, म्हणजे आपल्या भाजीला चांगली टेस्ट येईल। पाहू शकतो मित्रांनो, आपले खोबरे ना तेलामध्ये छान आहे ना परतून घेतलेलं आहे, त्याचा लालसर कलर आलेला आहे। तर मित्रांनो, हेच आपण चुलीच्या विस्तूवर भाजलं ना तर खूप भारी टेस्ट येते। तर आता आपण काय करूया, हे एका डिश मध्ये काढून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आहे ना खोबरं भाजून घेतलेले। तर आता आपण आहे ना कांदा भाजून घेऊ। तर हा मित्रांनो, आपण 1 वाटी कांदा घेतला होता, तर थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा, तो टाकून घेऊ। हा कांदा पण आहे ना आपण साधारण हलकासा लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा। मित्रांनो, आता आपल्या कांद्याचा ना हलकासा लाल कलर यायला लागलेला आहे। तर आता काय करायचं, आपण याच्यामध्ये ना 2 मिरच्या टाकून घ्यायच्या, अशा मधनं तोडायच्या आणि त्या तेलामध्ये अशा परतून घ्यायच्या। आणि आपल्या हलक्याशा मिरच्या आहे ना चांगल्या भाजत आल्या की लगेच आपल्या लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या त्या पण टाकून घ्यायच्या आणि याचा पण कच्चापणा जास्त आपण छान परतून घ्यायचं। आपले लसूण आणि मिरची चांगले भाजून झालेले आहे, त्यामध्ये आपण काय करूया, कढीपत्त्याची 20-25 पानं टाकून घेऊ, त्यामुळे आपले वाटण ना छान टेस्टी होते। त्याचबरोबर आपण आहे ना पुदिन्याची पानं घेतली, ती पण टाकून घेऊ। आपले वाटणाचे सगळे घटक आहेत ना चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण हे मगाशी आपण जे काढलेले साहित्य तर तीळ वगैरे त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊ। आणि हे सगळं साहित्य आपण आहे ना मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया, हलकसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। तर मित्रांनो पाहू शकता, आपण आहे ना छानपैकी वाटण बारीक करून घेतलेलं आहे, याच्यामुळे ना आपल्या रश्श्याला खूप छान टेस्ट येते आणि कटही चांगला येतो। त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी तर लागणारं साहित्य बघून घेऊ। आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे, त्याचबरोबर जिरा मोहरी लागणार आहे आणि 1 चमचा आपल्याला धना पावडर, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर आहे ना आपण गरम मसाला घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा, 2 चमचे आपण कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर फोडणीसाठी आपण आहे ना कढीपत्ताही घेतलेला आहे आणि आपण 4 आपण हे अंडी शिजून घेतलेले आहेत। हे एवढं सगळं साहित्य एका माणसासाठी पुरेसे आहे। तर आता काय करू, आपण फोडणी द्यायला चालू करू। तर मित्रांनो आहे ना, आपण फोडणी द्यायच्या पूर्वी काय करायचंय, आपल्या अंड्यांना आहे ना मसाल्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचंय। तर आपण काय करायचंय, आपला मसाला अंड्यामध्ये खोलपर्यंत जावा यासाठी आपण आहे ना अंड्याला थोडंसं सुरीच्या साहाय्याने चिरा पाडून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो, आपण अशा चिरा पाडलेला आहे, 4ही आपण अंड्यांना चिरा पाडून घेऊ। तर मित्रांनो, आपण अंडी भाजून घ्यायसाठी ना साधारण असा अर्धा चमचा आपण तेल टाकून घेऊ। तर मित्रांनो, आपलं तेल छान तापलेलं आहे। तर आता आपण काय करू, थोडीशी हळद टाकून घेऊ, त्याचबरोबर थोडंसं आपण लाल तिखट पण टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपण जे काप टाकलेले अंडी आहेत ना ते टाकून घेऊ आणि ते तेलामध्ये आपण छान परतून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो, किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि सगळे आपण हळद आणि आपले मसाले ना
त्या चिरांमधून आतमध्ये गेल्यानंतर ना खूप चांगले रस्सा लागतो. साधारण अंड्याला ना हलके हलके काळे डाग पडत आहे ना आपण भाजून घ्यायचं. मित्रांनो पाहू शकता आपले अंडी आहे ना हळद आणि आहे ना कोल्हापुरी मसाल्यामध्ये चांगले भाजून झालेले आहेत. त्याचं हलकंसं टेक्स्चर चेंज झालं. आता आपण हे काढून घेऊया एका ताटात. तर मित्रांनो आता काय करायचंय, आपण ह्याच्यामध्ये अंडी परतून घेतली होती ना त्याच्यात साधारण 2 चमचे तेल घ्यायचं. तेल तापस्तोवर थोडं थांबायचंय. मित्रांनो पाहू शकता आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे. तर आता आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की लगेच आपण जिरे पण टाकून घेऊ. की लगेच आपण काय करूया कढीपत्ता पण टाकून घेऊ. कढीपत्ता आणि आपलं मोहरी आणि सगळं छान तडतडलं की आपला जो वाटण आहे ते वाटण टाकून घेऊ. मित्रांनो आता आपण काय करायचं, आपलं वाटण आहे ना चांगलं तेल सुटस्तोवर आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचंय. आपण जेवढं छान परतणार ना तेवढं छान आपले रस्सा भाजी लागणार आहे मित्रांनो. तर आपण तेल सुटस्तोवर थांबूया जरा. मित्रांनो पाहू शकता आपल्या वाटणाला असं छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण काय करूया पुढचे मसाले टाकून घेऊ. तर आपण आहे ना 1 चमचा धना पावडर टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण अर्धा चमचा आहे ना गरम मसाला टाकून घेऊ. त्याजवळ आहे ना साधारण अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ. हे चांगलं आपल्या मसाल्यामध्ये परतून घेऊ. त्याचबरोबर आता काय करायचं आपण हा आपला आहे ना कोल्हापुरी घाटी मसाला आहे हा टाकून घेऊ आणि हे तेलामध्ये छान परतून घेऊ. तर मित्रांनो आपले मसाले आहे ना जो नाही म्हणून आपण यात थोडंसं हलकंसं पाणी टाकून घेऊ. ज्यामध्ये आपण वाटण बारीक केलं ना त्यातलंच हे पाणी हे टाकून घेऊ. आता काय करूया मित्रांनो आपल्या सगळ्या मसाल्यांना तेल सुटस्तोवर छान परतून घेऊ. तर तेल सुटस्तोवर आपण थांबूया थोडं. पाहू शकतो मित्रांनो आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आपले वाटण आणि सगळे मसाले छान भाजलेले आहेत. तर आपण आहे ना हे अंडे याच्यामध्ये टाकून घेऊ आणि या मसाल्यामध्ये पण आहे ना 2 मिनिटं आपण चांगले परतून घेऊ. मित्रांनो हलक्या हाताने थोडे परतून घ्यायचे. मित्रांनो पाहू शकता आपले अंडी ना आता या मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहेत. तर आपल्या आवडीनुसार आहे ना आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय. तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा रस्सा करून घ्यायचा. आपण साधारण आहे ना एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर हे पाणी टाकल्यानंतर ना छान हलवून घ्यायचंय आणि या मसाल्यामध्ये ना एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला. मित्रांनो हलकीशी उकळी फुटल्यानंतर काय करायचंय चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या ना अंड्याच्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे आणि किती छान कट आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारची झणझणीत आहे ना गावण रस्सा तुम्ही नक्की एकदा करून बघा. आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर मित्रांनो दिवाळीचे फराळ खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर ना काहीतरी चेंज पाहिजे असतो. तर हा चेंज तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर मित्रांनो आता आपण गॅस बंद करूया. आपला रस्सा आता झालेला आहे. तर आता आपण काय करूया सर्व करून घेऊ. तर मित्रांनो आपला अंड्याचा रस्सा झालेला आहे. आता आपण काय करूया प्लेटमध्ये सर्व करून घ्या. सोबतील याच्यावर आपण भाकरी भात घेतलेला आहे आणि कांदाही घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आहे ना आपले अंडे रश्श्याची भाजी सर्व करून झालेली आहे. पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. एकदम कट वगैरे एकदम छान सुटलेला आहे. चांगला सुवास येत आहे. तर आता आपण काय करूया टेस्ट रिव्ह्यू घेऊया. मित्रांनो दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आलता. तर आज आपण काय केलं तर गावरान पद्धतीची ना अंड्याची रस्सा भाजी केलती. तर भाजी तर दिसायला तर 1 नंबर आहे. तर आता आपण त्याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर आपण काय करूया थोडंसं रश्श्यामध्ये बुडवून थोडी भाकरी खाऊया. रस्सा 1 नंबर झालेला मित्रांनो. थोडा आता आपण काय करूया पिऊन पण बघूया. पाहू शकतो मित्रांनो किती छान कट आलेला आहे. 1 नंबर मित्रांनो. असा झुरका मारून पिल्यानंतर जी मजा येते ना ती 1च नंबर असते मित्रांनो. तर थोडा कांदा पण खाऊया आपण. तर पाहू शकतो मित्रांनो आपल्या अंड्याबरोबर थोडा रस्सा असा बुडवून खाऊया आपण. 1 नंबर लागते मित्रांनो. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आता आपण काय करू रस्सा थोडा भातामध्ये टाकून ट्राय करू बघूया. तर मित्रांनो आपण काय करूया थोडासा याचा बल्क घेऊ याच्यामध्ये.
पाहू शकतो मित्रांनो किती छान दिसत आहे. तर आता आपण बघू. एक नंबर मित्रांनो, भाताभरी चांगलं लागतं आहे आणि भाकरीवर तर एक नंबर लागतं. तर आमचे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.